नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे छोले ग्रेव्ही मसाला. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम छोले ग्रेव्ही मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी छोले 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून रात्रभर भिजत ठेवले होते. तर हे छोले जे आहेत ते सकाळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे भिजले गेले आहेत. भिजल्यानंतर हे टम्म असे फुगले गेले आहेत. भिजवलेल्या छोल्यांचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे छोले गरम पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजत ठेवू शकता. तर आज आपण याच भिजवलेल्या छोल्यांपासून लग्न पंक्तींमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये बनवली जाणारा छोले ग्रेव्ही मसाला बनवणार आहोत. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वात प्रथम आता हे भिजवलेले छोले जे आहेत यामधील पाणी मी इथे बाजूला काढून घेतले आहे व हे छोले शिजण्यासाठी एका कुकरमध्ये ॲड केले आहेत. छोले ॲड केल्यानंतर छोले शिजण्यासाठी यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केले आहे. पाणी ॲड केल्यानंतर कुकरचे झाकण इथे मी बंद केले आहे. तर आता या कुकरच्या मी छोले शिजण्यासाठी 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहे. छोले शिजण्यासाठी कुकर जो आहे तो इथे मी गॅसवरती ठेवून दिला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तर छोले आपले शिजत आहेत. छोले शिजत आहेत तोपर्यंत छोले मसाल्यासाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे त्याचे वाटण तयार करून घेऊयात. छोले ग्रेव्हीचे वाटण तयार करण्यासाठी इथे मी 2 मोठ्या कांद्यांची कच्ची पेस्ट तयार करून घेतली आहे. लग्न समारंभांमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये जेव्हा छोले ग्रेव्ही मसाला बनवला जातो त्यावेळेस अशाच प्रकारे कच्च्या कांद्याची पेस्ट वापरली जाते. कांद्याच्या पेस्टप्रमाणेच इथे मी टोमॅटोंचीही कच्ची पेस्ट तयार करून घेतली आहे. त्यामध्येच कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतली आहे. तसेच 1 चमचा आले लसणाची पेस्ट तयार करून घेतली आहे. तर इथे मी पिकलेले 2 मोठे टोमॅटो याची अशी कच्ची टोमॅटोंची पेस्ट तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे आपले ग्रेव्हीचे वाटण जे आहे ते तयार आहे. आता छोले शिजले आहेत का ते पाहूयात. तर इथे पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता हा कुकर जो आहे तो थंड करून घेऊयात. गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे. एकूण 15 मिनिटांनंतर कुकर जो आहे तो थंड झाला आहे. कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर इथे मी कुकरचे झाकण खोलले आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छोले जे आहेत ते मऊसूत असे शिजले गेले आहेत. छोले शिजून तयार आहेत. आता आपण छोले ग्रेव्ही मसाला बनवूयात. त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे आपण जी कच्च्या कांद्यांची पेस्ट तयार करून घेतली आहे ती सर्व पेस्ट. तर ही पेस्टचा कच्चेपणा दूर होईपर्यंत इथे तेलामध्ये परतवून घेत आहे. तर अशा प्रकारे कच्च्या कांद्यांची पेस्ट तयार करून घेतल्यामुळे आपण जो कांदा कापतो त्यानंतर भाजतो तो वाटतो इथे लागणारा हा वेळ जो आहे तो वाचला जातो. वेळेची बचत होते तसेच गॅसचीही बचत होते. तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये कांद्याची पेस्ट पटकन अशी परतली गेली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे टोमॅटोंची पेस्ट तसेच कोथिंबीरीची पेस्ट, 1 चमचा आले लसणाची पेस्ट. आले लसणाची पेस्ट ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 4 ते 5 तेजपत्त्याची पाने. छोल्याची भाजी जी आहे ती तेजपत्त्याच्या पानांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तेजपत्त्याच्या पानामुळे या छोल्याच्या भाजीला मस्त असा एक फ्लेवर येतो. ॲड केलेले सर्व साहित्य जे आहे ते इथे छान असे परतवून घेत आहे. तर टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी इथे मी 2 लालसर असे पिकलेले टोमॅटो जे आहेत त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. कोथिंबीर यामध्ये ॲड केल्यामुळे याचा कलर इथे हिरवा दिसत आहे. तर इथे पाहू शकता कांद्याची टोमॅटोची पेस्ट जी आहे ती छान अशी परतली गेली आहे तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला तसेच अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे छोले मसाला ॲड केला आहे, 1 चमचा धनेपूड ॲड केली आहे. ॲड केलेले सर्व मसाले टोमॅटोच्या पेस्टमध्ये तसेच कांद्याच्या पेस्टमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत व तेल सुटेपर्यंत इथे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे परतवून घेत आहे. जेणेकरून ॲड केलेल्या मसाल्यांचा कच्चेपणा जो आहे तो इथे दूर होईल. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व मसाले जे आहेत ते या ग्रेव्हीमध्ये एकजीव होईपर्यंत परतवून घेतले आहेत. तर मसाले आपले आणखीन छान शिजावे तसेच ग्रेव्ही छान शिजावी यासाठी यामध्ये ॲड केले आहे छोले शिजवून घेतलेले 1 वाटी गरम पाणी. तर इथे तुमच्याकडे छोल्यांमधील पाणी शिल्लक नसेल तर गरम पाणी ॲड करायचे आहे. थंड पाणी यामध्ये ॲड करायचे नाही आहे. ॲड केलेले पाणी या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून आता ही ग्रेव्ही मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट छान अशी शिजवून घेणार आहे. तर इथे पाहू शकता 4 ते 5 मिनिटांमध्ये ग्रेव्ही जी आहे ती छान अशी शिजली गेली आहे. याचे तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे. ग्रेव्ही जी आहे मस्त अशी दाटसर क्रीमी तयार झाली आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत छोले ग्रेव्ही मसाला. तर ही रेसिपी जी आहे
ती तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। अशा प्रकारे आपले ग्रेव्हीचे वाटण पूर्णपणे शिजून तयार आहे। आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेले छोले, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा क्रश केलेली कसुरी मेथी, ॲड केलेले छोले, क्रश केलेली कसुरी मेथी तसेच कोथिंबीर आता या ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनिट छान अशी परतवून घेत आहे, म्हणजेच मिक्स करून घेत आहे, जेणेकरून या छोल्यांमध्ये ही ग्रेव्ही जी आहे ती छान अशी मुरली जाईल। ग्रेव्ही छोल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 ग्लास गरम पाणी। तर इथे थंड पाणी ॲड करायचे नाही, नाहीतर छोल्यांच्या भाजीची टेस्ट जी आहे ती पूर्णपणे बिघडली जाते। गरम पाणीच यामध्ये ॲड करायचे आहे। पाणी ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ। ॲड केलेले पाणी तसेच मीठ जे आहे ते आता इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर हा छोले ग्रेव्ही मसाला जो आहे तो मध्यम दाटसर अशा ग्रेव्हीचा असतो। ही भाजी जास्त पातळ अशी खाण्यासाठी चांगली लागली जात नाही। तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता, अशा प्रकारे मध्यम दाटसर अशी ठेवली आहे। पाणी व मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता याला आपल्याला फक्त एक उकळी आणायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशी या भाजीला उकळी आली आहे, पाहू शकता। मस्त अशा आपल्या छोले ग्रेव्ही मसाला जो आहे तो इथे खाण्यासाठी तयार झाला आहे। याचे तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे। याचे टेक्स्चर पाहू शकता किती छान असं दिसत आहे। भाजीला कलरही खूप छान असा आला आहे। तर ही भाजी जी आहे अशाच प्रकारे मध्यम दाटसर अशी खाण्यासाठी छान अशी लागते। ही भाजी जी आहे तुम्ही चपातीबरोबर, रोटी, नान, पुरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपली छोले ग्रेव्ही मसाला ही भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे। गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे। सर्वात शेवटी यावरती ॲड करून घेत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे आपला छोले ग्रेव्ही मसाला पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे। पाहू शकता भाजीचा कलर किती छान असा दिसत आहे। ग्रेव्ही याची मस्त अशी क्रीमी दाटसर तयार झाली आहे। जितका छान हा छोले मसाला दिसत आहे तितकाच खाण्यासाठी मस्त असा टेस्टी लागतो। तर पाहू शकता छोलेही छान शिजले गेले आहेत, ग्रेव्हीही छान अशी तयार आहे। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा। तसेच या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे, जास्तीचा असा वेळ लागला जात नाही। छोले जर भिजवले असतील तर पटकन अशी ही रेसिपी जी आहे ती बनली जाते। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।